गुड मॉर्निंग स्टुडंट. मी रवी सर, श्री चौंडेश्वरी सायन्स अकॅडमी इचलकरंजी. विद्यार्थी मित्र, आपण सेल द युनिट ऑफ लाईफ लेक्चर नंबर आपण या ठिकाणी 3 वर आहे. लेक्चर नंबर 3, सेल द युनिट ऑफ लाईफ. आता मी काही क्वेश्चन करतो, मला आन्सर करणार. प्रथम आहे, सेलची डिस्कवरी कोण केली? हु डिस्कवर सेल? फर्स्ट क्वेश्चन है, हु डिस्कवर सेल? सेकंड वन, हु डिस्कवर लिविंग सेल? हु डिस्कवर लिविंग सेल? आणि थर्ड वन, ओमनी सेल्युला ई सेल्युला कोणत्या सायंटिस्टने सांगितलं? हे तुम्हाला काय करायचंय? आन्सर करायचे कमेंट मध्ये. ओके, बरं ठीक आहे. आणि दुसरा क्वेश्चन आहे, हु डिस्कवर न्यूक्लियसची डिस्कवरी कोण केली? हे पण तुम्हाला सांगावं लागणार आहे. चला ठीक आहे. तर आपण आता लेक्चर नंबर 3 मध्ये आहोत. द मॉडर्न सेल थेअरी कॉल्ड सेल प्रिन्सिपल इट इन्क्लूड फॉलोइंग पॉइंट. की मॉडर्न सेल थेअरी मध्ये कोणकोणते पॉइंट आहेत ते बघायचे आपल्याला. सेल इज द बेसिक स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. माहिती आहे आपल्याला की सर्व ऑर्गॅनिझम आहे हे सेल पासून बनलेले आहेत. जर बॉडी 1 सेल पासून बनलं युनिसेल, मेनी सेल बसलं तर मल्टी. सेल इज द स्मॉलेस्ट युनिट विच लाईफ कॅन एक्झिस्ट. हा वाक्य महत्वाचं आहे. सर्वात सेल छोटा आहे. समजा अमिबा बघितला आपण, हा काय आहे? अमिबा. हा छोटासा अमिबा आहे, हा सिंगल सेल आहे, परंतु ह्याच्यामध्ये लोकोमोशन आहे, रिप्रोडक्शन आहे, डायजेशन आहे, एक्सक्रेशन आहे. म्हणजे सिंगल सेल काय स्वतःचं अस्तित्व ॲनिमल म्हणून हा एक्झिस्ट करतोय. कंपोज्ड ऑफ सेल अँड सेल. बघा की लिव्हिंग बीइंग कंपोज्ड सेल, जे काही लिव्हिंग आहेत ते सेलचे कंपोनंट आहेत. कन्सिस्ट ऑफ प्रोटोप्लाझ्मिक मास कंटेन न्यूक्लियस. प्रोटोप्लाझम आहे आणि त्यामध्ये न्यूक्लियस सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. सेल इज एबल टू मेंटेन व्हायटिलिटी अँड इंडिव्हिज्युअलिटी. व्हायटिलिटी म्हणजे काय बघा की तुमची लाईफ जी आहे, लाईफ स्पॅन ठरवतोय. याचा अर्थ काय आहे? लाईफ स्पॅन, आपलं लाईफ ठरवणार आहे. इंडिव्हिज्युअलिटी, स्वतंत्र अस्तित्व ठरवते. अ सेल कॅनॉट अराइज डी नोचा अर्थ माहिती आहे मला? डी नो म्हणजे सेल अचानक बनलेला नाही. प्री एक्झिस्टिंग, जो पहिल्याचा सेल आहे या सेलचं डिवायडेशन झालं आणि असा सेल बनला. सेल अचानक किंवा आपोआप बनत नाहीये, याला म्हणतो आपण डी नो. ऑलवेज अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग. रुडोल्फ विचरो, हे कोण सांगितलंय? रुडोल्फ विचरो. तर ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट बघू आपण. ॲट प्रेझेंट डे सेल हॅव कॉमन ओरिजिन. नो ऑर्गॅनिझम कॅन हॅव ॲक्टिव्हिटी विदाउट सेल. बेसिकली सेल आर टोटीपोटन्सी. इथे एक शब्द आलेला बघा, टोटीपोटन्सी. टोटीपोटन्सीचा अर्थ माहिती आहे की आपल्याकडे एक सेल आहे प्लांट मध्ये, या सेल पासून आपण एंटायर प्लांट बनवतोय. ही जी फिनॉमिना आहे याला म्हणतो आपण टोटीपोटन्सी. तुमच्याकडे काय केला? एक प्लांट सेल आहे, त्या सेलला लॅबमध्ये तुम्ही डेव्हलप केला, मीडियम दिला, तर त्या एक सेल पासून तुम्ही एंटायर संपूर्ण प्लांट बनवू शकतोय. याला म्हणतो आपण टोटीपोटन्सी. सेल कंटेन ऑल द रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन फ्रॉम जेनेटिक मटेरियल. आपल्याला माहिती आहे की सेलच्या आत काय आहे? न्यूक्लियस आहे. जो सेल आहे या सेलच्या आत काय आहे? न्यूक्लियस आहे. आणि न्यूक्लियस मध्ये काय आहे? डीएनए. हा जो सेल आहे या सेल मध्ये काय आहे? आत न्यूक्लियस आहे. आणि या न्यूक्लियस मध्ये हा जो न्यूक्लियस आहे ना, न्यूक्लियस मध्ये काय आहे? डीएनए. जेनेटिक मटेरियल डीएनए. मोस्ट ऑफ जेनेटिक मटेरियल डीएनए आहे आणि फ्यू
आरएनए कशात असतंय? व्हायरसमध्ये मोस्टली ऑल म्हणत नाही मी. तर हे जे डीएनए असा असतोय बघा, बघितलं असेल तुम्ही. आणि ह्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन असते, जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे त्या पेरेंट टू ऑफस्प्रिंग अशी पाठवली जाते. आणि त्याचबरोबर दुसरी प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन असते. म्हणून लक्षात ठेवा की डीएनए काय आहे? महत्वाचा आहे. डीएनए काय आहे? एकदम महत्वाचा आहे. तर नेक्स्ट पॉईंट बघा आपण, सेल थेअरी जनरलायझेशन इट इज having many exception means अपवाद. ही अनेक अपवाद आहेत. सेल थेअरी कोण दिली सांगा? आता मी क्वेश्चन विचारलं, हु गिव्ह सेल थेअरी? सेल थेअरी कोण दिली? 2 सायंटिस्ट आहेत, त्यांची नावं सांगा. हु गिव्ह सेल थेअरी? कमेंट मध्ये टाका. तर एक्सेप्शन काय माहिती काय सेल थेअरीला? व्हायरस. आज आपण बघतोय की व्हायरस, कोरोना व्हायरस, कोविड-19, बघूया आपण पुढे गेल्यावर. व्हायरस जे आहे हे सेल थेअरीजला अपवाद आहे, कारण व्हायरस मध्ये सेल नाही आहे. व्हायरस कसा असतो माहिती काय? की व्हायरस असा असतो बघा, त्याच्याकडं एक प्रोटीनचा कोट आहे, हे प्रोटीन कोट आहे आणि आत न्यूक्लिक ऍसिड आहे. न्यूक्लिक ऍसिड मे बी डीएनए और आरएनए. मोस्ट ऑफ न्यूक्लिक ऍसिड काय म्हटले? डीएनए असू शकते किंवा आरएनए. म्हणजे काय आहे? न्यूक्लिक ऍसिड. बस. आणि व्हायरसमध्ये तुम्हाला काही मेटाबॉलिझम पाहायला मिळत नाही. बॉडीच्या बाहेर असेल तर नॉन लिव्हिंग, आणि बॉडीच्या आत आला ऑर्गॅनिझम तर तो लिव्हिंग. म्हणून सेल थेअरी काय आहे? एक्सेप्शन आहे. कारण का? सेल थेअरीमध्ये काय म्हटलं माहिती काय? की ऑर्गॅनिझम हे सेलपासून बनल्यात, पण त्याचे मेटाबॉलिझम काय नाही आहे, फक्त प्रोटीन कोट आहे आणि न्यूक्लिक ऍसिड आहे. दुसरं एक्सेप्शन आहे म्युकर आणि रायझोपॉस, हे 2 फंजाई आहेत. तर ह्यामध्ये सिनोसेटिकचा अर्थ काय माहिती काय? की म्युकर आणि ह्याच्यामध्ये म्युकर आणि रायझोपोरा हे फंजाई आहेत, आणि या फंजाईमध्ये की थ्रेड समान धागा आहे आणि मल्टी सेल नसून मल्टी न्यूक्लिएट आहे. म्युकर कसा माहिती आहे की मल्टी सेल नाही, असे स्ट्रक्चर आहे, मल्टी न्यूक्लिएट स्ट्रक्चर आहे. हे सुद्धा काही आहे? एक्सेप्शन आहे. कारण प्रत्येक सेलमध्ये एकच न्यूक्लियस पाहिजे, पण तो रायझोपोस आणि म्युकर मध्ये या फंजाईमध्ये मल्टी न्यूक्लिएट कंडिशन पाहायला मिळते. जर क्वेश्चन मध्ये आलं तर तुम्हाला सांगता येईल. तर सेल थेअरीमध्ये सांगितलं होतं की सेलमध्ये एकच न्यूक्लियस पाहिजे, पण इथं जास्त न्यूक्लियस आहे. अपवाद झालं. प्रोटोझोआ माहित असेल तुम्हाला. तर प्रोटोझोआ कोण आहे बघा? अमिबा. प्रोटोझोआ हा युनिसेल आहे. युनिसेल बॉडी इज मेड ऑफ 1 सेल. प्रोटोझोआ काय आहे? युनिसेल आहे. आणि ह्याच्यामध्ये की सेलच्या आत डिफरन्सिएशन पाहायला मिळते. एकच सेल आहे, ती फूड घ्यायचं काम करायला, रिस्पायरेशन करायला, लोकोमोशन करत्या, डिव्हिजन करत्या म्हणजे रिप्रोडक्शन करत्या. एक नॉर्मल सेल आहे आणि ती संपूर्ण स्वतःचं इंडिपेंडेंट अस्तित्व किंवा इमेज करून ती राहत्या. हे सुद्धा एक्सेप्शन आहे. प्रोटोझोआ मीन्स अमिबा, पॅरामोशम अँड युग्लेना. There are many cells which do not have true nucleus. बरोबर आहे की प्रोकॅरियोटिक मध्ये न्यूक्लियस नाही. लेक्चर नंबर 2 मध्ये बघितले बघा की प्रोकॅरियोटिक मध्ये काय आहे की जो न्यूक्लियस जो आहे तो सायटोप्लाझम मध्ये इम्बलेड आहे. त्याला काय म्हणतोय सांगा? न्यूक्लाइड्स. काय आहे? प्रोकॅरियोटिक असा माहिती काय? प्रोकॅरियोटिक सेल असा समजा एक फ्लॅजेला, हे बाजूला त्याचा काय आहे? सेल मेम्ब्रेन आहे. आणि आज जो काही न्यूक्लियस जो आहे, डीएनए जो आहे, तो कसा मिळेल आहे? तर त्याला
न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाही, डायरेक्ट डीएनए काय सायटोप्लाझम मध्ये असं कॉइलिंग केलेलं आहे, त्याला म्हणतोय न्यूक्लॉइड. एक क्वेश्चन येते की प्रोकॅरियोटिक मध्ये जो न्यूक्लियस आहे, जो डीएनए आहे, त्याला न्यूक्लॉइड शब्द वापरला आहे. मॅमल्स मध्ये आरबीसीचा फॉर्म सांगा. बरोबर आहे, रेड ब्लड कार्पोस्कल. स्लीव ट्यूब, प्लांट मध्ये तुम्हाला स्लीव ट्यूब पाहायला मिळतात. आरबीसी आणि स्लीव ट्यूब यांच्यामध्ये न्यूक्लियस अब्सेंट आहे, हे सुद्धा एक्सेप्शन आहे. परंतु कॅमल जे आहे, कॅमलच्या आरबीसी मध्ये न्यूक्लियस आहे, एक्सेप्शन. हायली इन्व्हॉल्व ऑर्गॅनिझम कॅन शो इवन दोज ऍक्टिव्हिटी विच आर नॉट फाउंड इन द सेल. एक्झाम्पल आहे मॅन कॅन स्पीक बट द कॉन्स्टिट्यूट सेल कॅनॉट स्पीक. आपण म्हणतोय आपण बोलू शकलोय, पण सेल बोलते काय नाही, याचा अर्थ हे सुद्धा एक्सेप्शन मानू शकते. रिमेंबर, व्हायरस आर बिगेस्ट एक्सेप्शन इन सेल थिअरी. बऱ्याच वेळा क्वेश्चन आलेला आहे, व्हायरस आर बिगेस्ट एक्सेप्शन ऑफ सेल थिअरी. मॅथ्यू सेल्डन यांनी सेल थिअरी दिली आणि या सेल थिअरीला सर्वात मोठं एक्सेप्शन आहे ते व्हायरस. तर आपल्या समोर आहे व्हायरसचा शेप दिसायला बघा. तर हा एक टाईप ऑफ व्हायरस, हा व्हायरस आहे बघा. तर याला काय म्हटलं जाते ना, ते काय, हा त्याचा हेड, त्यानंतर कॉलर, त्यानंतर या ठिकाणी टेल. हे लेबलिंगला विचारलं जाते, 11वीच्या बुक मध्ये आहे बघा, हेड कॉलर टेल. आणि हा नीट मध्ये 2017ला विचारलेला लेबलिंग ABC. त्यानंतर ॲडिनो व्हायरस, ह्युमनो डेफिशियन्सी व्हायरस, HIV चा व्हायरस बघा. हा काय आहे, HIV डेंजर, याचं काय आहे, लस नाही आहे, लक्षात ठेवा. आणि आज सगळं जग ज्याच्या कामाला लागले सायंटिस्ट, तो म्हणजे कोविड-19. कोविड-19 जो आहे, आज जगाला काय आहे, मोठा प्रश्न आहे. काय म्हणते माहिती काय, व्हायरस RH विटाकर, तू मला 5 किंगडम सिस्टम मध्ये जमा केला नाहीस, परंतु माझं अस्तित्व आहे. मी आज संपूर्ण ह्युमन बिईंगला वेटीस धरलेला आहोत, असा हा व्हायरस म्हणजे हा कोविड-19. बघतोय आपण आज सगळीकडं कोविडमुळे तर आपण ऑनलाईन बघालोय. बरोबर आहे, सगळीकडे काय आहे, जग थांबलंय. या एका व्हायरसने सगळ्या जगाला काय केलंय, स्टॉप करून ठेवलंय. ह्युमन बिईंगला म्हणाले, ह्युमन बिईंग. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं टोटीपोटन्सी. इथे काय शब्द आहे बघा, टोटीपोटन्सी, की एक टेस्ट ट्यूब आहे. या टेस्ट ट्यूब मध्ये आम्ही काय करतोय, एक प्लांट ग्रो करतोय. ह्याची मेथड बघूया आपण जरा. बघा की टोटीपोटन्सीची मेथड जरा बघा. तुम्ही काय सांगितलंय, हा तर एक कॅरोटचा आहे, त्याचा एक सेल काढला, ट्रान्सफर कट घेतला, त्यातनं त्याचा सेल काढला, सेल टेस्ट ट्यूब मध्ये घेतला आणि या सेलचे डिव्हायजेशन चालू आहे बघा. आणि हळूहळू काय आला, सेल ग्रो व्हायला टेस्ट ट्यूब मध्ये मीडियम दिले त्याला, आणि असा हा कॅरोटचा प्लांट केला. याचा अर्थ वन सेल कॅन प्रोड्यूस एंटायर प्लांट. दिस फिनॉमिना, दिस एबिलिटी इज कॉल्ड टोटीपोटन्सी. टोटीपोटन्सी फक्त प्लांट मध्ये आहे, ह्युमन मध्ये नाही, लक्षात ठेवा. ओके. सेल्युलर टोटीपोटन्सी, सेल्युलर टोटीपोटन्सी, इट इज एबिलिटी सोमॅटिक सेल टू फॉर्म होल ऑर्गॅनिझम. तुमच्या लक्षात यायला पाहिजे की आपल्या बॉडीमध्ये 2 प्रकारचे सेल आहेत, सोमॅटिक सेल आणि सेक्स सेल. सोमॅटिक सेलला बॉडी सेल म्हणतोय, बरोबर आहे, आणि याला सेक्स सेलला जर्म सेल म्हणतोय. 8 क्लासमध्ये सांगितले आपल्याला की परंतु प्लांट मध्ये जे सोमॅटिक सेल आहे, त्या एका सेल पासून आपण एंटायर प्लांट बॉडी तयार करू शकतोय. ही जी एबिलिटी आहे टोटीपोटन्सी मिळेल. टोटीपोटन्सी कॅन इझिली डेमॉन्स्ट्रेटेड इन प्लांट.
प्लांटमध्ये तुम्हाला टोटिपोटन्सी सहज पाहायला मिळत्या. इट वॉज फर्स्ट स्टार्टेड बाय, या सायंटिस्टचं नाव लिहा, जर्मन सायंटिस्ट हर्बर्ट लँड. हर्बर्ट लँड एक्सपेरिमेंटली डेमॉन्स्ट्रेटेड बाय स्टीवर्ड. आणि स्टीवर्डनं काय केलं, एक्सपेरिमेंट केलं, पण तू फाइंड आउट केलं हर्बर्ट लँड. लक्षात. बर ठीक आहे, पुढे जाऊया आपण. यूज ऑफ सेल्युलर पोटेन्शियल. आता म्हणणारे टोटिपोटेन्सीचा यूज कुठे करणार आहे, इन टिश्यू कल्चर. मायक्रो प्रोपोगेशन, हा क्वेश्चन मध्ये काय, मायक्रो प्रोपोगेशन. समजा तुम्हाला मी एक प्लांट दिला, त्याचं तुम्ही फॉरेस्ट बनवू शकता. प्लांटचा मी एक सेल दिलाय, एक प्लांट आहे याचा एक सेल दिलाय, तुम्हाला काय म्हटलं, हिचं फॉरेस्ट करा. बनवू शकते का सांगा. तुम्ही म्हणणार नाही एक सेलचं काय करणार, तुम्ही प्लांट पण देत नाही सा. बघा, तुम्ही एक सेल घेतला आणि त्याचं काय केला, टोटिपोटेन्सी म्हणणार, भरपूर प्लांट बनवणार आणि हे प्लांट पासून एक फॉरेस्ट बनणार. याला म्हणायचं मायक्रो प्रोपोगेशन. म्हणायचं मायक्रो प्रोपोगेशन. प्रोडक्शन ऑफ व्हायरस फ्री प्लांट, आर्टिफिशियल सीड प्रोडक्शन. आर्टिफिशियल सीड प्रोडक्शन मुळे सोमॅटिक सेल ग्रुप एकत्र करून त्यावर कॅल्शियम अल्जिनेट केमिकल कव्हर केले जाते. लक्षात ठेवा काय केलं जाते, की ऍक्च्युअली कसं केलं जाते बघा. ही सोमॅटिक सेल आहेत, 1 2 3 4. या सोमॅटिक सेलला एक केमिकल आहे, त्याचे नाव आहे कॅल्शियम अर्जिनेट. कॅल्शियम अर्जिनेट विचारलं गेलं आहे, अल्जिनेट. आणि ह्या पद्धतीनं सोमॅटिक सेलचा आम्ही काय करणार, टोटिपोटेन्सी मध्ये उपयोग केला जाते. ओके, लक्षात ठेवा. हे सर्व कंटेंट जे चालू आहेत ते महत्वाचे आहेत, परीक्षेला आलेले आहेत किंवा येणार आहेत. एनसीईआरटी काय सांगते बघा, एनसीईआरटीची जी फिगर आहे ना, लक्षात ठेवा, एनसीईआरटीचं असं आहे की प्रत्येक डायग्राम, प्रत्येक कंटेंट परीक्षेला येणार. तर बघा, एनसीईआरटी मध्ये आरबीसी दाखवले, शेप बघा, शेप डब्ल्यूबीसी, कॉलमनर इपिथेलियम आहे, ही नर्व सेल आहे, लॉंगेस्ट ट्रॅकिड पाहायला मिळते आणि काही मिझोफिल सेल पाहायला मिळते. हे आपल्याला एनसीईआरटी मधल्या डायग्राम दिलेले आहेत. ओके, तर काय दिले बघा, की एनसीईआरटी सांगत्या सेल डिफरंटली साईज, डिफरंट साईज मध्ये आहे. एक्झाम म्हणजे काय होणार, ज्या फंक्शन करायचं आहे त्याप्रमाणे त्याची साईज आहे. मायक्रोप्लाझम स्मॉलेस्ट सेल लिहून घ्या, 0.3 मायक्रोमीटर. बॅक्टेरिया विल 3 to 5 मायक्रोमीटर. फरक बघा, 0.3 आणि बॅक्टेरिया किती आहे, 3 मायक्रोमीटर. लार्जेस्ट आयसोलेटेड सिंगल सेल, सर्वात छोटा सेल कोणता असेल तर लक्षात, आयसोलेटेड सिंगल लार्जेस्ट आहे ऑर्चिड. शामरोगाचं जे काही एग आहे, अंडा आहे, ते सर्वात मोठं आहे. मल्टी सेलर ऑर्गॅनिझम ह्युमन बीइंग, आरबीसी अबाउट 7.0 मायक्रोमीटर. हे जे मेजरमेंट दिलंय एनसीईआरटीचं, हे तुम्हाला आहे तसं लाईन टू लाईन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारणार आहेत. लक्षात मुलांना. नर्व सेल आर सम ऑफ द लॉंगेस्ट सेल. क्वेश्चन काय विचारणार, लॉंगेस्ट सेल काय आहे, नर्व. बघितलं तुम्ही डायग्राम मध्ये. सेल ऑल्सो आर व्हेरी ग्रेट देअर शेप. सेल वेगवेगळ्या साईज मध्ये आहेत, साईज मध्ये दे मे बी डिस्क, पॉलिगोनल, कॉलमनर, कुबाडाईन, थ्रेड धागा समान आणि इरेग्युलर. द शेप ऑफ सेल मे व्हेरी विथ द फंक्शन परफॉर्म. बघा की समजा की तुम्हाला न्यूरॉन म्हणून काम करायचं असेल ब्रेन मध्ये, तर त्याचा शेप वेगळा. किडनी मध्ये नेफ्रॉनचं काम करायचं असेल तर त्याचा शेप वेगळा. लिव्हर मध्ये हेपॅटिक सेलचा शेप वेगळा. कारण कोणत्या प्रकारचं तुम्हाला काम दिलंय त्या पद्धतीने सेलचा शेप वेगळा आहे. प्रत्येक वेळी सेल कायम अशीच नसणार, एक गोल करायचं
आणि डॉट मारायचं, ही जी कन्सेप्ट आहे असं नसणार की सेलला कोणत्या प्रकारचं फंक्शन परफॉर्म करायचं आहे त्या पद्धतीने तुझा शेप तुम्हाला पाहायला मिळतोय. तर बघा आणि एकदा दाखवतो तुम्हाला, हा आहे ओहम. ह्युमन मध्ये आपण एक म्हणत नाही, फिमेलला ओहम, मेलचा जो स्पर्म इंटेस्टाईन मध्ये असणारा सेल, हे बोन मध्ये असणार असेल, WBC रेड आणि न्यूरॉन सेल बघा लार्जेस्ट आहे. याचं लेबलिंग बघा तुम्ही 8th क्लासमध्ये पाहिलं काय. हे आहे WBC व्हाईट ब्लड कार्पोस्कल आणि याचं पण टाईप आहेत ऑन द बेसिस ऑफ न्यूक्लियस, न्यूट्रोफिल, इओसिनोफिल, बॅसोफिल, मोनोसाइट, लिम्फोसाइट. बघा न्यूक्लियसचं सेल बघा. जर तुम्हाला जर डिटेल पाहिजे असेल तर हे जरा काय करा, वहीमध्ये लिहून घ्या आणि समजावून घ्या नॉर्मल सेल आणि कॅन्सर सेल काय काम करत असते. तर की नॉर्मल आरबीसी आणि मायोटिक आरबीसी काय होते. व्हॉट इज द लोकेशन ऑफ दिस सेल इन ह्युमन बॉडी. आता मला सांगा तुम्ही, हे MCQ मला कमेंट मध्ये टाकायचं. न्यूरॉन कुठं आहे, नेफ्रॉन, हेपॅटोसाइट, न्यूट्रोफिल आणि बीटा सेल, हे सर्व तुमचं होमवर्क आहे आणि कमेंटमध्ये तुम्ही लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल मी सांगतो, न्यूरॉन सेल कुठं असणार, ब्रेन, तसं तुम्ही ओळखा आणि तुम्ही आन्सर करायचं आहे. ओके बघा, आन्सर करा म्हणून सांगते ते, थोडा प्रयत्न करायला पाहिजे. तर तुम्हाला हे नोटबुकमध्ये लिहायलाच पाहिजे. स्मॉलेस्ट सेल मायकोप्लाझम सेल वॉल लेस, 2017चा प्रश्न आहे. 2017 नीटचा क्वेश्चन आहे बघा, पेपर काढून. स्मॉलेस्ट सेल आहे, सेल वॉल लेस, सेल वॉल नाही आहे. सेल वॉल असते की नाही मग बॅक्टेरिया येते. स्मॉलेस्ट बॅक्टेरिया कोणामध्ये आहे तर काय ना, डायलिस्टर निमोसिंथ विथ सेल वॉल. कारण बॅक्टेरियाला काय आहे, सेल वॉल. सेल वॉल असेल तर स्मॉलेस्ट काय, बॅक्टेरिया. लार्जेस्ट ॲनिमल सेल एग, ऑर्चिड. लार्जेस्ट युनिसेल प्लांट, लार्जेस्ट म्हणजे युनिसेल म्हणजे एक पेशी असणारा प्लांट, ॲसिटाबुलारी. लक्षात ठेवा, ॲसिटाबुलारी ह्याच्यावर काम केलेलं आहे. सिंगल सेल ग्रीन अल्गी. लॉंगेस्ट प्लांट फायबर रॅसिमी आणि ब्रोचिओ. लॉंगेस्ट ॲनिमल सेल नर्व. लार्जेस्ट प्रोकॅरियोटिक स्पायरोलिमा ओव्हलटन्स. तर हे जे आहे हे तुमच्या माइंडमध्ये असणं महत्वाचं आहे, वहीमध्ये लिहिलंच पाहिजे. ओमनिवेक्स, E-Vex means life come from life. This statement given by Pasteur. पॉश्चरने काय झालं, लुईस पॉश्चरने सांगितलं होतं की तुम्हाला या ठिकाणी लुईस पॉश्चर काय सांगते माहिती आहे की ओमनी विवेक्स एक्स विवेक्स मीन्स लाईफ कम फ्रॉम प्री एक्झिस्टिंग. लाईफ अचानक बनली नाही, आहे त्यामधूनच बनलेली आहे. काय म्हणल्या की धिस स्टेटमेंट लुईस पॉश्चरने दिलंय. बिकेम इफिशियंट लार्ज सेल डेव्हलप युनिक फीचर लाईक डेव्हलपमेंट ऑफ मायक्रोविली. ज्या सेल लार्ज आहेत त्यांच्याकडे एक युनिक स्ट्रक्चर पाहायला मिळतंय, त्यांचं नाव आहे मायक्रोविली. बघा हे कॉलमनर सेल मग असं बघितलं, यांच्याकडे असं काय होतं, झिगझॅग होतं, त्याला म्हणायचं मायक्रोविली. आपले स्मॉल इंटेस्टाईनच्या जवळ या मायक्रोविली पाहायला मिळतात. लॉंग ट्युब्युलर. रिझल्ट काय आहे, सरफेस वाढवायचा आहे. डायजेशन मध्ये स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जे फूड आले सोल्युबल ते ऍब्सॉर्ब करण्यासाठी तिकडचे सेल काय असतात, त्यांच्या हेडवर मायक्रोविली असत्या आणि त्यामुळे फूड जास्त ऍब्सॉर्ब करू शकतात. इच सेल युनिक इन फ्लो एनर्जी फॉर परफॉर्मिंग डिफरंट ऍक्टिव्हिटी. याचा अर्थ प्रत्येक सेलला एनर्जीची रिक्वायरमेंट आहे. ऑल सिस्टम इरिव्हर्सिबली मूव्ह टुवर्ड्स इन्क्रीज डिसऑर्डर अँड इज कॉल्ड ॲज एन्ट्रॉफी. लक्षात ठेवा, आता हे लक्षात ठेवा, हे नवीन कन्सेप्ट आल्या फिजिक्स मधनं. काय आहे, लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक. काय केले, ऑल सिस्टम आर
रिव्हर्सिबली मूव्ह टुवर्ड्स द इन्क्रीज, काय गेले, टुवर्ड्स द इन्क्रीज डिसऑर्डर, लॉ ऑफ एन्ट्रॉफी. समजा काय होतंय की समजा आपण काय होते, लक्ष द्यायला की आपण जिथं स्टडी करतोय आपल्या रूममध्ये पुस्तकं इकडे पसरले असतात, बेड खराब असतोय, सगळं अस्ताव्यस्त भरले असतात आणि आपण कॉलेजला जातोय. कॉलेजला जाऊन आल्यावर तो का मम्मी काय करत्या की सगळी रूमची स्वच्छता करत्या, पुस्तकं व्यवस्थित ठेवत्या, टेबल वगैरे सगळं व्यवस्थित करून परत आहे तसं ठेवत्या. यासाठी मम्मीला काय लागलं, थोडी एनर्जी खर्च करावी लागली. म्हणजे काय होणार की परत पूर्व पदावरती रूम आणण्यासाठी काही एनर्जी खर्च करावी लागली. समजा जर तसं केलं नसतं तर आपण एन्ट्रॉफीकडे गेलो असतो. ह्यालाच म्हणायचं एन्ट्रॉफी. लक्षात आलं का बघा, थोडं प्रयत्न करायलाच पाहिजे. ड्यू टू एन्ट्रॉफी ऑर्गॅनिझम विल डाय. बघा, जर त्या खोलीची देखभाल तुमच्या मम्मीने नाही केली तर सर्व काय ना अस्ताव्यस्त राहणार. and because there is a required continuous flow of energy, that is why plant synthesis food and we require food. समजा आपण काय केलं की घरातली सर्व भांडी जेवणासाठी वापरत राहिलो पण स्वच्छ करून ठेवली नाही. काय होईल, घरामध्ये जेवढी काही भांडी होती ती जेवणासाठी चहासाठी ती सगळी वापरली, स्वच्छ धुवून परत ठेवलं नाही तर काय होईल, एक दिवस तुम्हाला जेवण करण्यासाठी एक पण भांडं वेसल राहणार नाही. तशी गत आहे. म्हणून काय करतं मम्मी की जेवण झाल्यानंतर ती सर्व भांडी साफ करत्या आणि परत आहे तसं ठेवत्या. ह्यालाच म्हणतो आपण, यासाठी एनर्जी लागत्या. सेल इज अन ओपन सिस्टम. काय म्हणत्या, सेल इज ओपन सिस्टम. टायटल शेल्डन अँड स्वान काय दिलं, सेल थेरी. जरा बघा, सेल इज ओपन सिस्टम काय काय सांगितलं बघा की टायटल बघा, मायक्रोस्कोपिक इन्व्हेस्टिगेशन पेपर आहे. वन ऑफ द सिमिलर स्ट्रक्चर अँड ग्रोथ इन अ एनिमल अँड प्लांट. कॅलस अनऑर्गनाइज्ड बट ऍक्टिव्हली डिवायडेड मास डिफरन्शिएटेड सेल. कॅलस कसा असतो माहिती काय, समजा माझ्याकडे एक टेस्ट ट्यूब आहे. या टेस्ट ट्यूब मध्ये मी पहिला एक सेल आणला आणि याला मिडियम दिला. या सेलला डिवाइड केली. हे जे स्ट्रक्चर बनलं याला म्हणायचं कॅलस. टोटी पोटन्शी मध्ये असं घेतलं जातं. मल्टीसेल्युलरिटी युजफुल फॉर कीपिंग सेल. स्मॉल सेल परफॉर्मिंग प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग. बघा, मल्टीसेल्युलरिटी युजफुल फॉर कीपिंग सेल साइज स्मॉल, फॉर्मिंग प्रोटेक्टिव्ह कव्हर अँड डिव्हिजन ऑफ लेबर. की मल्टीसेलर मध्ये कामाची विभागणी केली जाते. लक्षात. तर लास्ट एक क्वेश्चन आहे आपल्याकडं. द सेंटर ऑफ सेल्युलर मॉलिक्यूल बायोलॉजी CCMB is a premier research organization in frontier area modern biology. In which city is located? तर हे CCMB आहे हैदराबाद. हैदराबादमध्ये तुम्हाला हे पाहायला मिळते. तर या ठिकाणी आपला या ठिकाणी लेक्चर नंबर या ठिकाणी 3 काय होतोय आपला कंप्लीट होतोय. ओके, बाय, टेक केअर.